15 वर्षाच्या परंपरेनुसार शिवरायांच्या जावळीत रिपाईकडून शिवछत्रपती जयंती महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला। मेढा मुख्य बाजार चौकात जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। मेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय सुधीर पाटील, मेढा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, उपनगराध्यक्ष विठ्ठल देशपांडे, नगराध्यक्ष रुपालीताई वारागडे, कुसुंबी गणाच्या पंचायत समिती सदस्य सुनीता धुंदळे, आंबेगर गणाचे सदस्य आतिश कदम, खर्शी बारामोरे गणाचे सदस्य गोरख महाडिक यांच्यासह आजी माजी नगराध्यक्ष प्रतिष्ठित नागरिकांच्या शुभ हस्ते रयतेच्या राजास पुष्पहार घालून मुजरा करण्यात आला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता पवार मेडेकर, खादी ग्रामोद्योगचे राम कदम, समाजसेवक संजय अण्णा सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार सुरेश पार्टे, नंदू गाडगीळ, नारायण शिंगटे, कोविड योद्धा पेंटर साळुंके, बाजार समितीचे विठ्ठल देशपांडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, शिवाजी गोरे, सुशांत कांबळे, नगरसेविका तेजस्विनी इगावे, श्रीमती करंजेकर, सचिन जवळ, सौ गायकवाड, मोनिका जवळ, उद्योजक नवनाथ शेलार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचालन जिल्हा महासचिव सुहास मोरे यांनी केले। स्वागत जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बिसे आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे यांनी केले। अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या होते। आभार युवा जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे यांनी मानले। कार्यक्रमास जिल्हाध्यक्षा रेखा सकटे, रोहिणी माने, अर्चना बागाडे, उपाध्यक्ष दीपक जाधव, अनिल धोत्रे, गणेश माने, प्रथमेश भंडारे व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। सामाजिक कार्यकर्ते शिंदे साहेब यांचे स्वागत करतो। त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। पत्रकार नंदकुमार गाडगे साहेब यांच्या या ठिकाणी मी स्वागत करतो। जाणीव उत्पन्न करून दिली त्यांच्या जयंती आणि मेढ्याच्या ऐतिहासिक चौकात ही भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांचे विचार समाजात रुजवावे। पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू या सर्वांची याला उपस्थिती असते, सर्वांचे सहकार्य लाभते। त्यातून दरवर्षी हा कार्यक्रम आपण यशस्वी करतो। यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। शिवाजी महाराजांना अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय गुणवंत आमच्या कुटुंबाचे सुपुत्र सन्माननीय संजय गाडे तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्कृष्ट असा जयंतीचा सोहळ्याचा कार्यक्रम साजरा होतो। या कार्यक्रमासाठी मी कुसुम जिल्हा परिषद
आणि कुसुम पंचायत समितीच्या वगैरेच्या वतीने या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. असे दोनच राजे होऊन गेले या जगामध्ये. एक म्हणजे वीर शिवरायांनी महाराणा प्रताप आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. या दोन्ही राजांच्या दरबारामध्ये कधी महिलांचा मुद्दा झाला नाही. असे दोन राजे होऊन गेले. या राजांच्या दरबारामध्ये महिलांचा कधी मुद्दा झाला नाही, म्हणून त्यांचं नाव या जगामध्ये आदराने घेतलं जातं. आज या ठिकाणी संजय तात्या गेले 15 वर्षे अत्यंत चांगल्या प्रकारे शिवजयंती साजरा करत असतात. या जयंतीच्या पाठीमागचा एकच उद्देश असतो की सर्व धर्म समभाव या ठिकाणी राखल्या जावा, कायदा सुरक्षा राखली जावी. आज एक आनंदाची दुसरी गोष्ट अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि रोजा मुस्लिम समाजाचा पवित्र दिवस रोजा आजपासून चालू होतोय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व तमाम मुस्लिम बांधवांना त्यांच्या रोजानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली याबद्दल मी सहयोगाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा यांनी आज सुरेख असा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आणि बरेच जण बोलणार आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. तर प्रथमतः मी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि समस्त जावळीकरांना मी एकच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण आचरण केलं पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्यातून आपण एक समाजामध्ये एक आदर्श राजा कसा होता याचं आपण थोडंसं जरी एखादा शब्द जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारला तरी आपल्या जीवनामध्ये खूप काही आपण करू शकतो. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आमचे मित्र संजयजी गाडे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांनी जी परंपरा बाजार चौकामध्ये सुरू केलेली आहे. छत्रपती आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं जो अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला जातो, खरं तर गाडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याला धन्यवाद दिले पाहिजेत. या छोटेखानी कार्यक्रमासाठी आमच्या मेळानगर पंचायतीच्या नगराध्यक्ष रुपालताई वारगडे, सर्व नगरसेवक, नगरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर, आमचे सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक मान्य नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष दत्ताना पवार आणि संजय गाडे त्यांचे सर्व सहकारी. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी जी परंपरा गाडी साहेब आपण सुरू चालू केलेली आहे, ही परंपरा अखंडपणे अशी चालू राहावी. या ठिकाणी यांच्या कार्यक्रमासाठी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि शिवजयंती अख्ख्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत, फक्त हिंदुस्थानाचं आराध्य दैवत नाही तर एकच राजा असा होऊन गेला. मगाशी अण्णांनी सांगितलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त महाराष्ट्र आणि देशातच नाही तर देश परदेशात ज्या राजाचे पुतळे उभे केले जातात त्यांच्या पराक्रमावर तो हा एकमेवच असा राजा होऊन गेला. आणि या राजाला आज हा जो कार्यक्रम गेले अनेक वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमचे मित्र आदरणीय मार्गदर्शक संजयजी गाडे साहेब साजरा करतात. मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा शिवाजी महाराजांची जयंती असो, या ठिकाणी गेले अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक नवीन पांड्या त्यांनी घालून दिलाय. युवा पिढीला त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि शिवाजी सर्व शिवभक्तांना मी मंगळमय शुभेच्छा देते आणि तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये या महामानवांचे पाय लागलेले आहेत. या महामानवांनी जी क्रांती केलेली आहे ती क्रांती इथल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठीची क्रांती आहे, ना की एका जातीला, एका धर्माला न्याय मिळावा म्हणून या लोकांनी संघर्ष केलेला नाही.
तर या भारतामध्ये नंदू गाडगे यांनी सहभाग नोंदवला होता. त्यासोबतच शंकरराव बेळगावकर यांचे स्वागत. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले या विभागातील आमचे पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पत्रकार नारायण शिंपे गुरुजी यांचे मनपूर्वक आभार. आणि खरं म्हटलं तर हा कार्यक्रम संजय गाडेंनी पहिल्यापासून सांगितलं. संजय गाडे हा निमित्त आहे, प्रकारची कामांचा आभार संजय गाडे हा निमित्त आहे. मात्र प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता तळमळ धन अर्पण करून आम्हाला काम करत असतो. माझ्या कामाची बरीचशी जबाबदारी कमी केलेली आहे, म्हणजे जबाबदारी कमी झालेली आहे आणि विशाल मला कामच करू देतो. 60% कामाची जबाबदारी विशालला अंगावर घेतली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आभार मानण्याची जबाबदारी मी विशालवर देणार आहे. ऍक्च्युली विशाल पंचायत समिती सदस्य झाला असता, मात्र केदार सांगायचं की आमचे महाराष्ट्र मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना महेश शिंदे दादाला आणि मनोज कुमार दादाला घेऊन आपशिंगामध्ये सभा घ्यावी लागली. त्यामुळे विशाल कांबळे यांचा महाराष्ट्र कृष्णाकडे पाठवत आहे. विशालने आमच्याकडे मी घेऊन दिली तरीही आज हात झालेली माहिती आहे. मात्र दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा मला फोन करा, साहेब आंदोलन हाकायचं आहे. आणि म्हणजे बाबा एक दिवस तरी गप्प बसतो. काल आपला पराजय झालाय, थोडं दुःख व्यक्त म्हणजे दुःख व्यक्त वगैरे करणार. रस्त्यावरचे आमदार खासदार आपणच आहे, आपल्याला कामाला लागलं पाहिजे. मला विशाल आहे, मी विनंती करतो विशालला की सर्वांचा आभार फक्त तुम्ही मानायचा. पंचायत समिती सदस्य असतील, आधी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि सर्वच मान्यवर यांचं शिवजयंती कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथून पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा आपली अशीच उपस्थिती राहावी अशी विनंती करतो.